ओम शांती. आज 7/6/2026 रविवारचे अव्यक्त बागदादांचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 31/3/2010. बाबांनी आज पूर्वजपणाची स्मृती दिली. पूर्वज पूज्य कसे बनतात याबद्दल सांगितलं. 3 पर कापायचे आहेत आणि 1 पर लावायचा आहे. तो कोणता ते सांगितलं. त्याचबरोबर स्वस्थितीद्वारे परिस्थितीला आपण कसे बदलू शकतो याबद्दलही बाबांनी आज सांगितलं. बाबांनी आज आपण या सृष्टी रंगमंचावर पाहुणे आहोत आणि आता वापस जायचं आहे याची स्मृतीही करून दिली. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. अव्यक्त बागदादांचे महावाक्य. टायटल आहे पूर्वज आणि पूज्य या स्वमानात राहून मनसाद्वारे सर्वांची पालना करा. पूर्ण वृक्षाला सकाश द्या. खूप सुंदर टायटल. आज बापदादा पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना पाहत आहेत. पूज्य आत्म्यांचे निवासस्थान कुठे आहे असं बाबांनी विचारलं आणि मग बाबा सांगतात की कल्पवृक्षाच्या तळाशी. आपले स्थान कुठे आहे तर झाडाच्या मुळात. खोडातही आहे, कारण खोडाद्वारेच पानांपर्यंत शक्ती अथवा सर्व मूलतत्व पुरविले जातात. म्हणून बाबा सांगतात या कल्पवृक्षाच्या मुळाशी, तळाशी आणि त्याचबरोबर खोडामध्ये तुम्ही पूर्वज आणि पूज्य आत्मे आहात. जसे ब्रह्मा बाबा, आदिदेव, आदि पिता, त्यांचे तुम्ही साथी अर्थात मास्टर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर आहात. खूप सुंदर बाबांनी टायटल दिलेलं आहे आपल्याला, मास्टर ग्रेट ग्रेट ग्रँड फादर. पूर्ण विश्वाचे आत्मे तुम्हा पूर्वज आत्म्यांकडे आकर्षित होतात, कारण तुम्ही शक्तीद्वारे त्यांची पालना करता, शक्ती प्रकंपित करता. बाबांनी तुम्हाला शक्ती दिली आणि आपण मुले अनेक आत्म्यांना मनसाद्वारे शक्ती देतो आणि पालना करतो. तुम्ही पण अन्य आत्म्यांची शक्तीद्वारा पालना करता याची आठवण करून दिली बाबांनी. दुनियेत दुःखी खूप आहेत. सर्वजण ओरडत आहेत आमची रक्षा करा, आम्हाला शांती द्या. बाबा म्हटले तुम्हा पूर्वजांना त्यांचा आवाज ऐकू येत नाही का? दुसरे धर्मवाले आत्मे फांद्या आहेत, है ना, खूप साऱ्या फांद्या. अनेक धर्म द्वापर युगानंतर आली, म्हणून ते पण याच नजरेने तुम्हा पूर्वज आत्म्याकडे पाहत आहेत. बाबा म्हणले त्यांचे पूर्वज सुद्धा तुम्हीच आहात. जे अन्य धर्मात्मे आहेत, अन्य धर्म आहेत, त्यांचे पूर्वजही तुम्हीच आहात. आपलेपणाचा अनुभव त्यांना पण होतो आणि व्हायला पाहिजे, पुढे पण व्हावा. म्हणजे बाबा म्हटले तुम्हा मुलांकडून त्या आत्म्यांना आपलेपणाचा अनुभव होत आलेला आहे आणि पुढेही व्हायला पाहिजे. त्यासाठी जितकी पूर्वजपणाची स्मृती राहील तितकी पालना अन्य आत्म्याची आपण करू शकाल. बाबांनी उदाहरण दिलं, जसं घरातील मोठी व्यक्ती असतात ते घरातील छोट्यांची काळजी घेतात, खाऊ पिऊ घालतात, त्यांची पालना करतात, शिकवितात. तसेच आपण पूज्य आहात, पूर्वज आहात, तर बाबा म्हटले तुम्हालाही अनेक आत्म्यांना पालना द्यायची आहे. जितकी तुम्हा आत्म्यांची कायद्यानुसार विधिवत पूजा होते तितकी महात्म्यांचीही होत नाही, धर्मात्म्यांचीही होत नाही. म्हणून तुम्ही महान आहात. बाबा म्हटले तुमची आरती सुद्धा विधिवत,
नैवेद्य खाऊ घालणे सुद्धा विधिवत. पूज्य आत्म्यांची, देवांची जी आरती विधिवत केली जाते, नैवेद्य दाखवणे विधिवत केलं जातं, असे कुणीही येऊन नाही करू शकत आणि अन्य कुणाचेही इतकं होत नाही. नियमपूर्वक कीर्तन केलं जातं, नियमपूर्वक गायन केलं जातं, इतके कुणाचेही केले जात नाही. म्हणून बाबा आठवण करून देतात, बाप दादा पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना पाहून खुश होतात आणि गीत गातात, वाह पूर्वज आत्मा वाह. परंतु बाबांनी पुढे अभ्यास दिला. बाबा म्हणतात, आता तुम्हाला सर्वगुण संपन्न संपूर्ण निर्विकारी बनायचं आहे. पुरुषार्थ तर सर्वच जण करतात, पण त्या पुरुषार्थात एका शब्दाला ऍड करा, एक शब्द वाढवा, तर तो शब्द आहे सदा. पुरुषार्थ आपण करतो, पण सदा पुरुषार्थ. बाबा म्हणले याच्यावर अटेन्शन, लक्ष ठेवा की मला सदा करायचं आहे. जसं ब्रह्मा बाबांना पाहिलं आपण, बाबांना आपण पाहतो, तसंच आपल्याला बनायचं आहे. बाबा म्हणले मुलांची इच्छा पण आहे, घरी जायचं आहे, वापस परमधामला जायचं आहे, ही रिटर्न जर्नी चालू आहे, वापसची यात्रा चालू आहे. पण यासाठी बापदादांनी आधी पण सांगितले आहे, कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये स्वतःला बिझी ठेवा, व्यस्त ठेवा. जर वापस सहज घरी जायचं असेल तर अभ्यास दिला बाबांनी की कोणत्या ना कोणत्या सेवेमध्ये, मग मनसा असो, वाणीद्वारे असो, कर्मद्वारे असो, सेवेमध्ये बिझी व्यस्त राहायचं आहे. बाबांनी पुढे सांगितलं, तीनही सेवा एकत्र करा. मनसा द्वारा सकाश द्या, वाणीद्वारा ज्ञान सांगा आणि कर्म आणि संबंध संपर्क द्वारा गुणांचं दान द्या. व्यवहाराद्वारा सर्वांना संतुष्ट करा. या तीनही सेवा सोबत सोबत करा. सेवेचे फळ काय आहे? संतुष्टता आणि खुशी. जेव्हा आपण मनातून सेवा करतो तेव्हा फळ आहे संतुष्टता आणि खुशी, आनंद. बाबा म्हणले सेवेत कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ज्याद्वारे सेवेत सफलता मिळेल? 3 गोष्टी सांगितल्या. पहिला आहे निमित्त भाव, दुसरा आहे निर्माण भाव आणि तिसरा आहे निर्मल वाणी. भाव, भावना आणि स्वभाव. बाबा म्हणले स्वतः संतुष्ट असाल तर अनेकांना संतुष्ट करू शकाल. स्वतःच संतुष्ट नसाल तर दुसऱ्यांना संतुष्ट करणं अवघड आहे. म्हणून प्रत्येकाला आत्मा रूपात पहा. प्रत्येक आत्म्याचे ओरिजिनल संस्कार पहा. जे परमधाम मध्ये संस्कार होते तेच संस्कार पाहण्याचा अभ्यास करा. आत्मा पाहण्याचा अभ्यास केला तर संघटनातील विघ्न, अडथळे आपोआपच संपतील. खूप सुंदर उपाय आज बाबांनी सांगितला. संघटनातील विघ्न संपवण्यासाठी आत्मा पाहण्याचा अभ्यास करा. ब्राह्मण परिवार आहे आपला, हा ईश्वरीय परिवार आहे आणि हा एकदाच संगम युगावरच मिळतो. म्हणून परिवाराला जाणणे, परिवारामध्ये सोबत चालणे आणि बाबा म्हटले परिवाराशी सुसंगती साधणे हा खूप मोठा विषय आहे. पुढे बाबा सांगतात, ज्ञानाचा पाया 4 मुख्य निश्चय पाहिजेत. एक आहे स्वतःवरचा निश्चय, दुसरा आहे बाबावरचा निश्चय, तिसरा आहे ड्रामावरचा निश्चय, नाटकावरचा, आणि चौथा आहे हा ईश्वरीय परिवार.
ईश्वरीय परिवारासाठी सुद्धा आपल्याला निश्चय पाहिजे. शेवटी बाबा सांगतात, ब्राह्मण परिवाराचे विशेष कार्य आहे आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या, दुवा द्या दुवा घ्या. हा खूप मोठा विशेष कर्म कार्य आपल्याला बाबांनी दिलेला आहे. काही जण बाबांना म्हणतात, बाबा त्यांनी राग केला, मग त्यांच्या प्रती दुवा आशीर्वाद कशी निघेल, आणि समोरच्यानी आम्हाला बद्दुवा दिली तर मग आम्ही काय करायचे? तर बाबांनी त्याचं उत्तर दिलं, जर समोरच्यानी बद्दुवा दिली तर तुम्ही स्वीकार करू नका आणि त्या समोरील आत्म्याचा मूळ संस्कार पहा, मूळ संस्कार. तर त्याच्यावरती आपल्याला दया येईल आणि जेव्हा दया येईल तेव्हा आपल्या मनातून आपोआपच दुवा निघेल. बाबा म्हणले तुम्ही सुरक्षित राहाल. जेव्हा असा अभ्यास होईल दुवा आशीर्वाद देणे आणि घेणे, त्यात तुम्ही सुरक्षित राहाल आणि दुसरं कोणालाही आपल्याला श्राप द्यायचा नाही आणि कुणी दिला तर त्याला मध्ये स्वीकार करायचं नाही. यावरती बाबांनी टोटल एक पॅराग्राफ चालवलेला आहे. पुढे बाबा सांगतात की आता मी तुम्हाला ग्रहपाठ अभ्यास होमवर्क देत आहे. कुणासही वर्तमान संस्कारात पाहायचे नाही. कुणालाही पाहिलं तर त्याचे वर्तमान संस्कार नाही पाहायचे, त्याचे आधी अनादी काळाचे संस्कार पाहायचे, आत्मरूपात पाहण्याची सवय लावायची. म्हणून बाबांनी सांगितलं, परचिंतन, परमत, परदर्शन या 3 परला कापून टाका आणि एक पर मात्र आहे तो जरूर ठेवा. तो पर आहे पर उपकार. परचिंतन, परदर्शन, परमत कापून टाकायचं आहे, संपवायचं आहे आणि पर उपकार याला स्वीकार करायचा आहे. मग बाबा सांगतात, 3 पर कापा, एक पर लावा आणि रोज रात्री शुभ रात्री करून बाबांना गुड नाईट करून दिवसभराचा पूर्ण समाचार, पूर्ण हिसाब सांगून मग झोपायचंय. काय चांगले केले, काय वाईट केले, आज दिवसभर काय काय केले हे सांगायचंय बाबांना, पत्रात लिहून द्यायचंय आणि मग बाबांच्या आठवणीमध्ये झोपायचंय. खूप फायदे सांगितले बाबांनी आज याचे. पुढे बाबा सांगतात, ज्यांचे खरे अंतःकरण आहे, सच्ची दिल पर साहेबराज, खरे अंतःकरण आहे तर ईश्वर सुद्धा आपल्यावर खुश होतात आणि ईश्वर खुश झाले तर आपोआपच अन्य प्राप्ती व्हायला लागतात. बाबा म्हणले मला करायचेच आहे, हे स्मृतीमध्ये ठेवा. करू बघू चालूच नाही, जे ठरवलं आहे ते मला करायचंच आहे. म्हणून तुरंत दान महापुण्य गायन आहे, लगेच केलं तर प्राप्ती जास्त. अच्छा, मग बाबांनी एक एक टायटल आठवण करून देऊन, एक एक मुलांचं नाव घेऊन विशेष आठवण करून त्या सर्व मुलांना बाबांनी आठवण दिली. नमस्ते नमस्ते. आपणही म्हणायचे, रुहानी आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं वरदान, स्वस्थितीद्वारे सर्व परिस्थितीत ना पार करणारे निराकारी अलंकारी आत्मा भव. अलंकारी बनायचंय, देह अहंकारी नाही. अलंकारी बनून देह अहंकारी पण नाही बनायचं. बाबा म्हणले, जिथं अलंकार आला तिथं देह अहंकार येऊ शकतो. हेच आहे बाबा म्हणले, देह अहंकारापासून निघणे हेच तर आहे मनमनाभाव मध्याजी भावा. जुने स्वभाव संस्कार समाप्त. सामना करण्याची शक्ती मग आपोआप येईल. जेव्हा आपण आपल्या जुन्या संस्कारांना संपवू तेव्हा सामना करण्याची शक्ती आपल्यामध्ये आपोआपच येईल आणि मग आपण अलंकारी आत्मा, श्रेष्ठ आत्मा बनू शकतो. आजचा सुविचार, संकल्पाचे एक पाऊल आपले तर सहयोगाचे 1000 पाऊले
शिवबाबांचे. आजचा व्यक्त इशारा, नेहमी हर्षित राहण्यासाठी सरळ स्वभाव बनवा आणि सहनशक्तीला धारण करा. बाबांनी त्यासाठी सांगितलं, मागे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व मागील गोष्टींना आता फुल स्टॉप लावा. डोळे, मुख, चालणे मधुर पाहिजे. पाहिलेली गोष्ट सारयुक्त घेता आली पाहिजे. खूप विस्तारामध्ये जायचं नाही. तर या सर्वांच्या विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. तर खूप सुंदर अभ्यास बाबांनी दिलेला आहे पूर्वज आणि पूज्यचा. तर नक्कीच आपण करूया. ओम शांती.